काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद चांगलाच पेटला आहे। धुळ्यात भाजपाच्या वतीनं प्रियांक खरगे यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला आहे। धुळे महापालिकेच्या चौकात खरगे यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांचे दहन करण्यात आला आहे। यावेळी खरगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद चांगलाच पेटला आहे। कर्नाटक विधानसभेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढून टाकण्यात यावे असे अवमानजनक विधान प्रियांक खरगे यांनी केले होते। मात्र त्यांच्या या विधानावरून आता रान पेटला आहे। या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजप नेते कार्यकर्ते राज्यभरात रस्त्यावर उतरले आहेत। धुळ्यात देखील भाजपातर्फे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला असून खरगे यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आला आहे। यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रियांक खरगे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। संपूर्ण आयुष्य देशभक्तीसाठी समर्पित करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा कुपुत्र मुलगा प्रियांक खरगे यांनी जे विधानसभेत विधान केलं, असे घाण विचाराची काँग्रेस सरणी जे असे देशविरोधी कायम वेगवेगळे वक्तव्य करत असतात, यांचा आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने पुतळे जाळो आंदोलन आणि जोडो मारो आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे शहरात केलेलं आहे। यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजपाच्या महापौर प्रतिभा चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांसह भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात अवैध पदार्थांची विक्री आणि तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं समोर येत आहे। याच पार्श्वभूमीवर आता धुळे जिल्हा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून अशीच एक कारवाई शिरपूर तालुक्यात करण्यात आली आहे। मध्य प्रदेशमधील सेंधवाकडून शिरपूरकडे अवैध पद्धतीने मद्य तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी सापळा रचत हाडाखेड चेकपोस्ट या ठिकाणी संशयास्पद आढळून आलेल्या आयशर कंटेनरची झडती घेतली। यावेळी त्यामध्ये लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा मिळून आला असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। पोलीस अधीक्षक श्रीकांत निवरे साहेब यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवरती नियंत्रण आणण्याचे जे आदेश दिले आहेत, त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई चालू आहे। त्याच अभियानाचा भाग म्हणून आज आमचे सांगली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाट यांना महामार्गावरनं जी एक दारूचा कंटेनर जाणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली। जी दारू आपल्या महाराष्ट्रात सेल करण्यासाठी नाही आहे, प्रतिबंधित आहे। अशी जी दारू आहे ती साधारणतः मॅकडॉनल्ड नंबर 1, रॉयल स्ट्राईक आणि रॉयल चॅलेंज या ब्रँडची एकूण 140 खोक्याची दारू आम्ही या कारवाई अंतर्गत ताब्यात घेतली आहे। सदर कारवाईत एकूण 8,04,00,000 रुपयाची दारू आणि 15 लाख रुपये किमतीचं वाहन असा 23 लाख रुपयाचा मुद्देमाल सांगवी पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि ही अतिशय चांगली कारवाई आहे। या कारवाईमध्ये आमच्या सांगवी पोलीस स्टेशनचे PSI वसावे, PSI मंगला पवार, PN ठाकरे, कृष्णा पावरा, संतोष पाटील आणि फारुकी या संपूर्ण टीमने कारवाई केलेली आहे आणि यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाया यापुढे देखील सुरू राहणार आहेत। दरम्यान कंटेनर चालक फरार झाला असून वाहन, मोबाईल आणि मद्यसाठा असा एकूण 23,04,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। हा मद्यसाठा चंदीगड केंद्रशासित प्रदेशमधील असून महाराष्ट्रात प्रतिबंधित असल्याचंही समोर आलंय। दरम्यान या प्रकरणी ट्रक चालक फरार झाल्याने त्याचा शोध पोलीस घेत आहेत। तर या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतक्या मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा पकडण्यात आल्याने पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे। धनश्री कलाल, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर।
शेतकऱ्यांचे कृषी पंप व इतर साहित्य चोरीला जात असून शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. धुळे शहरातील व आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी एका संशयित चोराला चोरी करताना रंगेहात पकडून त्याला आझादनगर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अहोरात्र राबवावे लागते. त्यातच दिवसेंदिवस विद्युत पंपाच्या व इतर साहित्यांच्या चोरीनं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे या चोरांवर थातूरमातूर कारवाई न करता कठोर कारवाई करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी आझादनगरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडे केली आहे. शेतकरी बांधव रात्री तिथं शेतीकडे चक्कर मारत असताना गेला असता युनिकॉर्न बाईकवर काही चोर तिथं मोटर चोरताना दिसले आणि त्यांना अटकलं आणि लगेच इकडं पोलीस डिपार्टमेंटमध्ये कळवलं असता पोलीस डिपार्टमेंटने लगेच गाडी पाठवली आणि त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही या आणि रितसर हे करून आम्ही ते जे चोरणारे त्यांना ताब्यात घेऊ. आणि त्या पद्धतीने आज आम्ही इथं आलेलो आहे आणि त्यांनी एका जणाला ताब्यात घेऊन अजून त्याचे जे साथीदार आहे त्यांनाही अटक करण्यासाठी गाडी गेलेली आहे. डिपार्टमेंटने जे सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे आणि यापूर्वीसुद्धा ज्या मोठी चोरी गेलेल्या आहे त्यासुद्धा ते मिळवून देण्याचं डिपार्टमेंट मार्फत सांगण्यात आलेलं आहे. तरी शेतकऱ्यांना जर असंच सहकार्य जर मिळत राहिलं तर तो शेतकरी आत्मविश्वासाने शेती करू शकेल असा मला विश्वास वाटतो. साईडले शेतकरी कुणाल चौधरी, काही दिवसापासून आम्हाला खूप चोरांचा त्रास होऊन गेला आहे. चोरांचा त्रास म्हणण्यापेक्षा ते एवढं अवघड करून टाकलेले आहे की आम्हाला रात्री शेतात जायची पण भीती वाटायला लागली. 2-4 आता टोळ्या वावरत असतात आणि ते अशी भीती वाटायचं कारण असं आहे त्यांच्याजवळ कायम नेहमी हत्यार राहतं. तर आम्ही काल रात्री एका संशयित आरोपीला आम्ही पकडलं आणि त्याच्यावर कारवाई करत असताना तो चोर निघाला. त्यांनी सर्व पोलिसांसमोर कबूल केलं. आता काही त्यांचे साथीदार पण ताब्यात घेण्यात येत आहे. पण विषय असा आहे की काही दिवसानंतर 10 ते 15 दिवसानंतर यांना सोडण्यात येतं आणि यांचा त्रास पुन्हा चालू होऊन जातं. तर प्रशासनाला एकच विनंती आहे की यांच्यावर काहीतरी वचका बसायला पाहिजे. यासाठी चांगली कारवाई करा आणि त्यांच्यावर ताबा ठेवा. आणि इलेक्ट्रिक पोल यांची एवढी हिंमत होऊन गेली आहे की ते शेतातले इलेक्ट्रिक पोलसुद्धा मारतात. आणि विषय असा आहे चोरणाऱ्यांपेक्षा घेणाऱ्यांवर पहिले कारवाई व्हावी. कारण घेणारे जर व्यवस्थित आता घेणार नाही आहे तर चोरणारे पण विचार करणार आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बबलू बडगुजर, आनंद सुरवंशी, लोटन सुरवंशी, कुणाल बागुल, भूषण बागुल, जितेंद्र बागुल, धीरज बागुल, सतीश बागुल, रामेश्वर मराठे, सतीश महाजन, शांताराम महाजन, कलीम बागवान, हिरामन माळी, प्रमोद माळी आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं जिल्हाधिकारी यांनी रक्तदानाचं आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी व जिल्हा परिषदेतील संघटनेचे पदाधिकारी रक्तदानासाठी पुढे सरसावले आहेत. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रक्तदान करत या रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदान केलं आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 150 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. तर सायंकाळपर्यंत 400 ते 500 रक्ताच्या बाटल्या संकलित होईल अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज रोजी धुळे जिल्ह्यात रक्ताचा साठा पुरेसा नसल्यामुळे माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशाने आम्ही धुळे जिल्हा परिषदेने सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण जिल्ह्याला रक्त पुरवठा कसा करता येईल त्या दृष्टीने आज रक्तदान शिबिर ठेवलं. त्याच्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास आम्ही स्वतः पदाधिकाऱ्यांनी, मी स्वतः आणि शिक्षण आरोग्य सभापती महावीर रावल यांनी ब्लड डोनेट केलं आणि बरेचसे HOD आणि सर्व कर्मचारी जवळपास चांगल्या प्रतिसादाने रक्त डोनेट करत आहात. इतकंच बोलतो या दिवशी.
आम्ही आज तर नाही आपण तर केलं ना आव्हान करा बॉस. 12 वाजले तर 150+ डोनेटर झालेले असं अपेक्षा आहे. 400-500 डोनेटर आहे होतील असं. जिल्हा शासकीय रुग्णालयात धुळे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत असतात. बऱ्याच लोकांना रक्ताची आवश्यकता भासत असल्यानं गेल्या काही दिवसापासून हिरे शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ जिल्हा परिषदेसह शहरातील विविध सामाजिक संघटना व स्थानिक स्वराज्य संस्थांना रक्तदान करण्याचं आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं आहे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी सरांनी आपल्याला असं आवाहन केलं होतं की जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनांमार्फत एक रक्तदान शिबिर आपल्याला त्याच्यामध्ये अरेंज करण्यासाठी सरांच्या सूचना होत्या. त्यामुळं आपण आज रक्तदान शिबिर जे आहे ते इथं अरेंज केलेलं आहे जिल्हा परिषदच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये. आणि ह्या ठिकाणी आपण सर्व अधिकारी, कर्मचारी संघटना आहे त्यांना आवाहन केलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रक्तदानासाठी पुढे यावं. आणि त्यामध्ये आत्तापर्यंत आपलं 130 रक्तदात्यांनी आत्तापर्यंत रक्तदान केलेलं आहे. आणि आपल्याला अशी अपेक्षा आहे की दुपारी 2 वाजेपर्यंत 300 रक्तदाते जे आहेत ते जिल्ह्यातील ते रक्तदान करण्यासाठी येतील. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती महावीर रावल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, शिक्षण अधिकारी मोहन देसले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, समाज कल्याण विभागाचे मनीष पवार, भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरुण मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भोडगे यांसह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. तुटपुंज वेतनामुळे आर्थिक कुचंबना होत असल्याचं म्हणत 25,000 वेतन मिळावे अशी मागणी आरोग्य मित्रांनी केली आहे. या मागणीसाठी कामबंद आंदोलन करीत बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. धुळ्यातील क्युमाइन क्लब येथे धरणे आंदोलनही करण्यात आलं आहे. धुळे जिल्ह्यातील आरोग्य मित्रांची मागील काही महिन्यापासून वेतनवाढ झालेली नाही. आरोग्य मित्र MD इंडिया इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना धुळे येथे सन 2012 पासून कार्यरत आहे. 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवितानाही अतिरिक्त विनावेतन काम करत आहेत. या संदर्भात वेळोवेळी लेखी विनंती करून देण्यात आली आहे, परंतु शासन स्तरावरून किंवा कंपनीमार्फत कोणतीही लेखी हमी मिळाली नाही. वेतनवाढी संदर्भात संबंधित कंपनी मानसिक अवहेलना करत असल्याचा आरोपही यावेळी आरोग्य मित्रांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही खूप महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे, जिच्यात 12 वर्षापासून आरोग्य मित्र काम करत आहे. परंतु आरोग्य मित्रांना खूपच तुटपुंजा अशा पगारावर काम करावं लागत आहे. कंपनी आरोग्य मित्रांना फक्त 11,440 एवढा पगार देत आहे. वेळोवेळी आम्ही कंपनीला पगारवाढीसाठी निवेदन दिलं आहे, पण त्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत देखील आरोग्य मित्र 2018 पासून काम करत आहोत, परंतु त्या योजनेचा 1 रुपयाही आरोग्य मित्रांना आजपर्यंत मिळत नाही आहे. म्हणून आम्ही या संदर्भात भरपूर पाठपुरावा करतो आहे, पण आरोग्य मित्रांना आजपर्यंत कोणी न्याय मिळालेला नाही. धन्यवाद. कोरोनासारख्या काळामध्ये आरोग्य मित्रांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या परिवाराची पर्वा न करता अतोनात असे परिश्रम घेतले आहे, रुग्णांचे जीव वाचवले आहेत, परंतु त्याची देखील दखल सदर यंत्रणेने आजपर्यंत घेतलेली नाही. म्हणून आम्ही आज युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हरीशभाऊ माळी यांच्या माध्यमातून निवेदन देतोय की आम्हाला न्याय मिळावा. योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आम्ही मागील 2012 पासून आम्ही या योजनेअंतर्गत एकत्रित काम करत आहोत आणि आम्ही मागील 9 महिन्यापासून आम्ही आमच्या कंपनीला आमच्या पगारवाढी संदर्भात वेळोवेळी निवेदन दिलेले आहे, पण त्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे. त्यामुळे आज आम्ही या संपाचा मार्ग पुकारलेला आहे आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्या अशी आमची इच्छा आहे. मागण्याने मान्य काय करणार मंत्रालयामध्ये आम्ही जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही यापुढील उपोषण आम्ही मंत्रालयात जाऊन सगळं आम्ही कंपनीत जेवढे निवेदन आहे ते मुख्यमंत्र्यांकडे आणि मंत्रालयात सादर करू आणि त्यांच्या तिथे जाऊन आम्ही उपोषण करू.
यावेळी शिवसेना ठाकरे गट युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आरोग्य मित्रांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिरपूर पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत ठाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा परिषद सदस्या श्रीमती भैरवी प्रेमचंद शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली ठाणेर गावात आज विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विकसित भारत संकल्प रथाचे स्वागत सरपंच मेघा निकम यांनी केले. यावेळी सरपंच मेघा निकम यांनी विकसित भारत संकल्प रथाचे आगमन पूजन करून केले. विकसित भारत संकल्प रथ वाजत गाजत स्वर्गीय मुकेशभाई पटेल मंगल कार्यालयात नेण्यात आला. त्यानंतर विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात जिल्हा परिषद सदस्या भैरवी शिरसाट, शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, सरपंच मेघा निकम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली. शासकीय योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या एक संकल्प यात्रा जी काही विकसित भारत संकल्प यात्रा ही आज ठाणेर गावामध्ये येऊन पोहोचलेली आहे. या संकल्प यात्रेचा उद्देश असा आहे की देशातील तळागाळातील जे काही गोरगरीब जनता आहे, आर्थिक मागासलेले आहेत, आदिवासी असतील, या सर्वांचं आर्थिक जीवनमान जे काही आहे ते उंचावलं गेलं पाहिजे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, एक चांगलं जीवन मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. याच्यासाठी विकसित भारत संकल्प योजना अंमलात आणलेली आहे आणि या योजनेतून ही योजना जी काही आहे 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 पर्यंत ही संकल्प यात्रा सुरू राहणार आहे आणि या संकल्प यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत या सगळ्या शासनाच्या योजना त्या पोहोचून त्या लोकांना किंवा त्या लाभार्थ्यांना तो लाभ दिला जाईल यासाठी ही संकल्प यात्रा आयोजित केलेली आहे. ठाणेर गावात आल्यानंतर या योजनेला खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे. बऱ्याच जणांनी जे काही आहे या योजनांचा लाभही घेतलेला आहे आणि या सगळ्यांना चांगल्या प्रकारची माहिती या कार्यक्रमाच्या मार्फत देण्यात आलेली आहे. आणि आज ही विकसित भारत संकल्प योजना जी काही आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने ठाणेर गावामध्ये आदरणीय सरपंच, सन्माननीय सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्फत अतिशय यशस्वीपणे राबवली गेली. धन्यवाद. यावेळी ग्राम विकास अधिकारी गणेश वेताळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी, प्रदीप देवरे, अनिल मराठे, मोतीलाल भिल, छायाबाई शिरसाट, मंगलाबाई कोळी, अर्चना पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिरसाट, बटू शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद शिरसाट, संदीप पाटील, शिवसेना शाखा प्रमुख रवींद्र कोळी तसेच आधी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर.